पुरंदर तालुक्यातील शिवरी येथून अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया आदिशक्ती म्हणून ओळखली जाणारी शिवरी निवासिनी स्वयंभू यमाई देवीचा शाही विवाह सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे। शिवरी येथील या भव्य सोहळ्यात यमाई देवीचा विवाह सोहळा शंभू महादेवाच्या कवडीसोबत पार पडला असून हा सोहळा मानकरी पुजारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक विधीनं साजरा करण्यात आला आहे। या धार्मिक विधीचे पौरात्य गणेश काका पोरे, विशाल महाराज पोरे आणि ग्रामपुरोहित मोहन काका कळतकर यांनी केलं असून यात्रेनिमित्त पहाटे काकडा आरती, महापूजा आणि देवीचे दर्शन सुरू करण्यात आले असून सकाळी 5 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे। यावेळी शिवरीसह खळद, वाळुंज, तक्रारवाडी, निळुंज, खानावडी, शिंदेवाडी, एकतपूर, मुंजवडी आणि कुंभारवळ या गावामधून तसेच संपूर्ण पुरंदर तालुका आणि पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। दरम्यान शंभू महादेवाची कावड ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणुकीने मंदिरात दाखल झाली। तसेच खळद, एकतपूर, मंजवडी, कुंभारवळण पंचक्रोशीतील शिवयोगी संत दिली व त्याची कावड देखील येथे पोहोचली। मंदिराला प्रदक्षिणा घालून देवीला जलाभिषेक करण्यात आला आणि महाआरतीनंतर भेट सोहळाही या ठिकाणी पार पडला। सायंकाळी शंभू महादेवाची कावड मंदिरात आणण्यात आली असून पुरातन बारव येथे होम हवन आणि महापूजा करून रात्री भव्य शाही विवाह सोहळा संपन्न झाला। समृद्धी, ऐश्वर्य, सेवा, धर्मसेवा, गोसेवा, राष्ट्रसेवा प्राप्तिरस्तु जगदंबा कुलस्वामिनी उदयस्तु। यावेळी यमाई मातेच्या नावानं चांगबलच्या जयघोष करत भक्तांनी वातावरण भक्तिमय केले होते। या यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये छबिना, होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच कुस्त्यांचा जंगी आखाडा आणि जल्लोष महाराष्ट्राचा हा कलाविष्कार समावेश असून अशी माहिती यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष विकास कामते यांनी यावेळी दिली। या आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपण KP न्यूज या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। Hey,